नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 मध्ये काही केंद्र चालकाकडून पीक विमा भरतावेळेस काही चुका झालेल्या असतील, तर ह्या झालेल्या चुका जर आपल्याला दुरुस्त करायच्या असतील तर आपल्याला या लिंकवर यायचे आहे। तर येथे आल्याच्या नंतर आपण आपला CSC ID आपल्याला येथे टाकायचा आहे। त्यानंतर VLE नेम मध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर डिस्ट्रिक्ट। तर ही जी काही लिंक आहे ही फक्त बीड डिस्ट्रिक्टसाठीच आहे। तर बीड जिल्ह्यातील जे काही VLE असतील त्यांच्यासाठीच ही लिंक आहे। त्यानंतर इथे फोन नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे आपला, त्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। तर पावतीचा 21 अंकी नंबर टाकायचा आहे आपल्याला मित्रांनो। यात जर पावती 19 अंकी असेल आणि त्या पावतीमध्ये 3 पिके असतील तर 19 अंकानंतर 01, 02 आणि 03 असे 3 वेळेस आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। तुम्ही जी माहिती द्याल तीच कंपनीकडे जाणार आहे। त्यानंतर इथे आपल्याला फार्मर नेम मध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे फार्मरचा मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे खाली रिव्हर्ट किंवा रिजेक्ट हे दोन ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतील। तर रिव्हर्ट ॲप्लिकेशनमध्ये आपण कोणकोणते कागदपत्रे अपलोड करू शकणार आहात, तर इथे रिव्हर्ट रिझनच्या खाली आपण इथे जर सिलेक्ट केलं तर इथे सोविंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा, पासबुक किंवा सहमती पत्र किंवा भाडेपत्र हे जर आपल्याकडून अपलोड करायचे बाकी असतील तर आपण यामध्ये ते करू शकता। आणि रिजेक्ट ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला येथे रॉंग क्रॉप, रॉंग फार्मर नेम, रॉंग लँड एरिया, रॉंग मोबाईल नंबर याची दुरुस्ती आपण करू शकणार आहात। त्यानंतर आपल्याला इथे खाली यायचं आहे, ह्या जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे हे आपल्याला वाचायचे आहे आणि इथे चेकबॉक्समध्ये या चौकोनामध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे संबंधित शेतकऱ्यांचे सहमती पत्र हे आपल्याला इथे अपलोड करायचे आहे। ज्याचा फॉर्म चुकला आहे आणि रिजेक्ट करायचा आहे त्याचे संमतीपत्र आपल्याला घ्यायचे आहे। संबंधित शेतकरी यांच्याकडून ते आपल्याला लिहून घ्यायचे आहे की मीच CSC VLE ला हे करण्यास सांगितले आहे, कारण शेतकरी नंतर आपली तक्रार करतात की आम्ही सांगितले नव्हते, म्हणून हे आपल्याला इथे गरजेचे आहे। त्यामुळे इथे आपल्याला संमतीपत्र हे अपलोड करायचे आहे। त्यानंतर इथे खाली फार्मर ID प्रूफमध्ये आपल्याला त्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे अपलोड करायचे आहे। त्यानंतर आपल्याला हा जो काही फॉर्म आहे हा सबमिट करून घ्यायचा आहे। आणि ही जी काही लिंक आहे ही उद्यापर्यंतच म्हणजेच 5 तारखेपर्यंत 5/7/2024 सायंकाळचे 6 वाजेपर्यंतच असणार आहे। त्यामुळे आपल्याकडून काही शेतकऱ्यांच्या जर यामध्ये अशा प्रकारच्या चुका झालेल्या असतील आपल्याकडून तर आपल्याला ही माहिती येथे भरून द्यायची आहे। रिजेक्ट किंवा रिव्हर्ट केल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसाच्या आत तो फॉर्म आपल्या CSC ला रिव्हर्ट ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळेल आणि आपण तेथून त्या अर्जाची दुरुस्ती करून तो फॉर्म आपल्याला काळजीपूर्वक भरून सबमिट करून घ्यायचा आहे। तर हे होतं एक CSC VLE साठी एक महत्त्वाचं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।